मी समाजसेविका सविता पांडे, भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षमध्ये निवड झाली आता 3-4 दिवस पहिले। तर मला हे प्रकरण कळलं, लगेच मी इथे आली आणि सगळ्यांच्या जेवढे मजूर आहेत तेवढ्यांच्या म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। इथे लेबरला काहीच म्हणजे महत्त्व नाही आणि त्यांची सुविधा पण काहीच नाही। 5 वर्षापासून ह्या लेडीज सगळ्या काम करतात इथे, त्यांना पीएफ नाही, त्यांना ड्रेस कोड नाही, म्हणजे सेफ्टी म्हणून काहीच नाही, हँड ग्लोव्ज नाही, फक्त मास्क आणि त्या घरच्या साडीवर येतात आणि जातात। तर या कंपनी मालकाचं म्हणजे कंपनी बंद करा असं यांना नोटीस पण मिळालेली आहे, बावनकुळे साहेबांनी आता सांगितलं, तरी पण यांनी बंद केली नाही, इनलिगल चालूच ठेवली आणि हा हादसा झाला। हा तिसरा हादसा आहे आणि छोटं मोठं इथे होतच होतं, तरी पण पोटासाठी हे लोक इथे काम करत होते आणि त्यांना 10 तासाच्या वर त्यांच्याकडून काम करून घेतात आणि फक्त मिनिमम थोडासा पगार देतात, त्याच्यात ते भागत नाही। आता पीएफची गोष्ट झाली, मी बावनकुळे साहेबांना सांगितलं की त्यांचा 5 वर्षाचा पीएफ आहे, त्यांचा 6 महिन्याचा पीएफ नाही, त्यांना 5 वर्षाचा पीएफ द्यावा लागेल। तर त्यांनी हो म्हटलं। आता बघू, परत मी इथे येणार आहे यांच्या समस्या सोडवण्यासाठी। इथे 70 कर्मचारी आहेत आणि 9 महिलांचा फक्त पीएफ कटतो, 8 बायांचा पीएफ कटतो आणि बाकी लेडीज बिना पीएफनी 5 वर्षापासून इथे काम करतात। मागणी यांची हे आहे की यांचा जो पीएफ आतापर्यंत यांना दिला नाही, कमी पगार होता यांचा, तो पगारात वाढ, पीएफ यांना 5 वर्षाचा यांना मिळावं असं यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत कंपनी सुरू होत नाही तोपर्यंत यांचा पगार यांना चालू ठेवावं आणि यांचा सेफ्टीची जी सुविधा जी कंपनीने दिली पाहिजे ते यांना देण्यात यावी। म्हणजे 8,500 रुपयात काय होतो? काहीच होत नाही। आता बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं त्यांना की तुमचा पीएफ 5 वर्षाचा आणि तुमचं पगार आणि इन्स्पेक्शन करायला सांगितलं आहे, ऑर्डर्स काढायला सांगितले आहे, तर ते करेल आणि मी त्यांना अपडेट देईल। आता परवा येऊन यांची पूर्ण समस्या जाणून पूर्ण लिखित घेऊन आणि बावनकुळे साहेबांना अपडेट करते। नजारा त्यांनी जेव्हा पाहिला असेल स्फोट झाला तेव्हा, तर त्या सगळ्या भिवून गेल्या आहे आणि काम करण्याची त्यांची इच्छा पण आता कंपनीमध्ये होत नाही, असं म्हणजे भिवून गेला, एकदम भीती निर्माण झाली आहे। पण शेवटी पोट आहे ना, पोटासाठी तर करावंच लागेल, म्हणून त्यांना चांगलं वेतन आणि त्यांचा पीएफ रेग्युलर मिळायला पाहिजे। फायद्यात राहून जर पूर्ण कामं ते करत असेल तर आपण यांच्या सेफ्टीसाठी शेवटपर्यंत लढू। याच्या बाजूला पण एक कंपनी आहे, तिथे 500 लेबर काम करतात आणि 20 तास काम करतात, इकॉनॉमिक्स आणि 500 लेबर तिथे आतमध्ये काम करतात, त्यांच्या पण जीवाला धोका आहे, ते पण आपण प्रकरण उचलणार आहोत।